निकाल के नाम बताओ। प्रँक सक्सेसफुल. झोप नव्हती लागत तर भाई कारला आता अंडी 2-3 खाता आता. नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर भाई आज शेवटची सुट्टी आहे आपली. आता मी मस्तपैकी जस्ट उठून फ्रेश वगैरे झालो आहे. लेट झोपलेलो मी, जाम मला झोपत नव्हती येत रात्री. मम्मीने अंडी वगैरे तळून खाल्लेली. तर माझा विचार चालले खाली पेत्रोचकाला जातो मी आणि काहीतरी खायला मला घेऊन येतं, ओट्स वगैरे, कारण मला भूक लागली. तर चला जाऊ आता पेत्रोचकाला आणि काहीतरी घेऊन येऊ खायला. मध्ये पण कोणच नाही, सगळे गेले आणि ते जिमला, दुर्गेश, वेदांत, पार्थ. तर त्यांना बोललो नका जाऊ, तरी पण गेलं. 3:15 वाजल्यात, 5 वाजता जिम बंद होते. तिथं पोचायला 10-15 मिनटं लागतात आणि यायला 10-15 मिनटं. 1-1.25 तासात काहीच वर्कआउट होईल. आणि मी गेलो नाही. एक दिवस सुट्टी ठेवतात आणि एक दिवस चालू ठेवतात. कंप्लीट चालू केल्यावर काय वाटणार नाही. आता उद्यापासून कॉलेज पण चालू होईल, तर डेली जायला पण काय वाटणार नाही तिथल्या तिथं. इथून तिथं जा, टाईम पण म्हणजे असा परफेक्ट नाही भेटत का एवढ्या वेळ भेटेल आपल्याला वर्कआउट करायला. बंद करतात लगेच, काय फायदा नाही. मी सकाळी जाणार होतो, पण सकाळी विषय काय झाला, जिम ओपन करतात हे लोक 9ला. इंडियामध्ये कसं जिम लवकर ओपन होते ना, 6, 6:30, 7ला ओपन होते. इथं 9, 9:30ला जिम ओपन करतात. तर काय सकाळी जाशील जिमला, असं आहे. काहीच कालते एवढ्या थंडीत उतरायला मला आता वैताग. मी बनवली मॅगी. आता इथंच मॅगी खाऊन पोट भरता, तोपर्यंत येतील येऊन राहा. हॅलो गाईज, नमस्कार. कॉन्टेंट चुराने आता है गाईज मेरा. आम्ही फ्राईज आणल्यात तेजसने, ते तलत घेतल्यात. ते झाले गरम, काय सोडत. हां सोडतो, सगळं सोडू. खालून सोड, खालून सोड, खालून सोड, सोड ना. बस. बघा त्याला मसाला बिसाला मारू यायचं, चाट मसाला त्याला जर खायचं. आता प्राईस झाली आमची रेडी. खाव आता मस्त वेगळी. चाट मसाला टाकले, पेरी नाही आमच्यावर, म्हणून चाट मसाला टाकले आम्ही. मस्त लागतं. हे बघा गाईज, बाहेर लगेच कालोख पडतं, लगेच. आत्ताशीच तुम्हाला उठलेलो दाखवला मी. नाही बघा काय माणूस बाहेर झालं, वैताग येतो. चहा तर किती इथं ठेवले दूध आणि ओट. जिमच्या आल्या पाहिजे भुर्जी, चिकन कापून घेतलं. तिखट झालं. तिखट आहे ना, कच्चा का लागतोय? अरे शिजवलं नसेल जास्त. तसेच मी प्रोटीन वगैरे बनवलेलं मस्त, तुम्ही बघलं असेल. ॲपल वगैरे टाकलेले. तर पोटबीट माझं जाम भरले, कारण की मी जाम खाले. सकाळी अंडी घालती, परत लगे नंतर मॅगी बनवली, मॅगीवर फ्राईज बनवलं, फ्राईजवर परत प्रोटीन एवढा तो हे. तर माझं पोट झाले पॅक. तर आता रात्री जेवायला तर नाही बनवणार मी, तसा टाईम तर आहे अजून. बघू भूक लागली तर. मला तर नाही वाटत भूक लागेल. जर लागलीच तर मग सुकी मच्छी बनवायला लागेल, कारण काय आणला तर नाही. आणि उद्यापासून आपलं कॉलेज चालू होतील डेली, तर कॉलेजला पण जायला लागेल. एक्झाम्स थोड्या पुढं, म्हणजे आमचा जो सेकंड सेमिस्टर आहे ना, तो आता लेट झाला आहे. म्हणजे तो काहीतरी आता फेबमध्ये होता, बट तो आता गेला आहे मार्चमध्ये. म्हणजे एक महिना पुढे गेला आहे. तर बरा झाला. सेकंड सेम चालू होईल ना, तेव्हा नवीन सब्जेक्ट येतील आम्हाला. म्हणजे फिजिक्स येईल, मॅथ्स येईल, आणि मेन सब्जेक्ट येईल एक हिस्टोलॉजी. त्याच्यात जाम डायग्राम्स असतात. दाखवीन तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा. मी बुक घेईनच ती वर्कबुक, तेव्हा तुम्हाला दाखवीन. काहीच आता चालेल पेत्रोचकामध्ये. उद्यासाठी काय खायला नाही माझ्याकडं. कॉलेज चालू होईल उद्यापासून, जरा कॉलेजला खाऊन जायला लागेल, कारण भूक लागतं. एवढे दिवस कसं एक लेक्चर लागायचं, 1-2. आता 1 नंबर बिल्डिंग पण ओपन झाले, तर अख्खा दिवस लेक्चर असते, मध्ये भूक पण लागतं. त्यासाठी थंडी कमी आहे बाहेर, कारण का स्नोफॉल पडतो आहे. तिथं एक गोष्ट आहे का, जेव्हा स्नोफॉल पडतो ना, तेव्हा थंडी कमी लागते. म्हणजे युज्युअल जशी हवा सुटल्यावर जी थंडी लागते ना,
त्याच्यापासून स्नोफॉल पडतो ना तेव्हा कमी थंडी लागते. तर बरं आहे, स्नोफॉल पडतो वरून वरून छोटा छोटा, त्याच्यात काय वाटत नाही एवढा, म्हणजे भिजत पण नाही एवढा, काही नॉर्मल असतो. पण जेव्हा वारा सुटतो ना तेव्हा हालत खराब होते. म्हणजे कॅप कंपल्सरी, ग्लव्ज कंपल्सरी, कारण अख्खा थंडा पडतो, असा अख्खा लाल लाल पडतो. आता आपल्या समोरच आहे इथं ग्लोबूस आहे राईट साईडला हॉस्टेलमधून निघल्यावर, आणि समोर पेत्रोचका आहे. एवढा लांब नाही इथून, हॉस्टेलपासून ग्रोसरी स्टोअर जवळ आहेत, फक्त कॉलेज लांब आहे. कॉलेजला जायला जो वैताग येतो ना तो नाही सांगू शकत भाई, जाम वैताग येतो, जाम वैताग येतो. चला आता पोचू आपण पेत्रोचकाला. मला दाखवतो आहे बघा, हे हॉस्टेल आहे, हे समोर इकडं तो लास्ट दिसतो ना एकदम पार, तिथं पेत्रोचका आहे समजा. आता विंटर चालू आहे म्हणून एवढा आईस दिसतो, यो अख्खा ढीग आईसचा आहे. पण यो जेव्हा समरमध्ये जेव्हा गरमी पडतं ना, उन्हाळा येतो, तेव्हा इकडं पण जाम ऊन असतो. या की झाडं हिरवी होतात, तिथे ॲपलचे पण झाडं आहेत, ते तुम्हाला उन्हाळ्यात ब्लॉग दिसतील. तेव्हा ना इथं ॲपल येतात असे सांगतात सिनियर लोक. ते दाखवेन तुम्हाला नक्की, आपण खाऊ इथलं ॲपल कसं लागतं बघू झाडावरचं. आणि हे बर्फ, म्हणजे एक टाईमला जेव्हा नवीन नवीन होतं ना तेव्हा हे बर्फ काय नव्हतं वाटत, पण आता जसा रोज 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 बघतो ना तो वैताग येतो बर्फाचा. म्हणजे बारीकपणापासून एक असते एक्साइटमेंट का भाई बर्फ पाहिजे, बर्फ पाहिजे, एकदा तरी बघायचं आहे असा पडताना बर्फ, किंवा असा समोर बर्फ बघायचं आहे, प्लेसवर जायचं आहे. पण जेव्हा त्या प्लेसवर आपण सारखं फिरतो ना तेव्हा त्या गोष्टीचा वैताग येतो. आपण कोणती गोष्ट सारखी करतोय ना तर त्या गोष्टीचा आपल्याला वैताग 100% येतो. पण आपण ती गोष्ट जेवढी जास्त करतो तेवढा आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्ट होतो, आणि तेवढ्या आपल्याला गोष्टी शिकायला भेटतात नवीन नवीन. आणि प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे माणसाने. काय एकच लाईफ आहे, तुम्ही काय पण करा, असंच नाही का MBBS, बाकी फील्ड पण घ्या. प्रत्येक फील्डमध्ये स्ट्रगल आहे, मेहनत आहे, अभ्यास आहे. आपल्यावर आहे आपण कसा करतो, किती करतो आणि कधी करतो. चला पेत्रोचकाला पोचू. आता पोचलोच आहे, समोरच आहे, तर दिसते ना ही बिल्डिंग, ही स्किन कलरवाली बिल्डिंग आहे ना, ही पेत्रोचकाची बिल्डिंग आहे, खालचा फ्लोर. असा पेत्रोचका आहे. क्रिसमसचा एवढा काही क्रेज नव्हता जेवढा म्हणजे ऐकलेला, किरोमध्ये तरी नाही आहे एवढा. म्हणजे जेवढा ऐकलेलं ना किरोमध्ये एवढा क्रिसमसचा हे असतो क्रेज, एवढा तर नाही आहे भाई. मजा मस्ती होते, न्यू इयरला वाटला जरा, बट बाकी नाही एवढा काय वाटला. तर आता घेऊ सामान. ॲपल कसे बघू, एवढे ॲपल्स वगैरे आहेत. ॲपल वगैरे मी उद्या घेईल, मला फक्त बनाना पाहिजे आज. मी बनाना बघतो कसं आहे, कितीला पडतो आज. हे बघा इथं आहेत बनाना, घेऊ आता इथून बनाना, लोन घेतो. इथे बटाटे बघा किती प्रकारचे भेटतात. ही 79वाली आहेत, ही 44वाली आहेत. काय नाही, फक्त म्हणजे मातीत जास्त माखलेली तर ती थोडा 10-15 रुपये जास्त कमी जास्त, बाकी व्हरायटी असतात त्यांच्यात. गाजर पण असतं, हा फ्रेश गाजर, हा मातीत माखलेला गाजर म्हणून थोडा स्वस्त. हे लसणाचं पण असंच आहे. तर काही सामान वगैरे घेतले आता, अख्खा चॉकलेटं पण घेतली खायला टाईमपास. तर जाऊ आपण, मस्त हळूहळू स्नो पडतं. आणि विषयाचा क्लायमेट, हे क्लायमेटचा काय भरोसा नाही का, कधी पण चेंज होतो, कधी पण काय पण होतं. आपलं हॉस्टेल इकडे आहे. आता सामान आणायला गेलं ना, काय गेलं भाई, प्रोटीन शेक बनवतो ना. प्रोटीन म्हणजे बल्किंग शेक. हे बघा अख्खा मग्गा भरून, ह्याच्यात काय काय माहिती आहे का, बनाना अख्खा, 2-3 हे आहेत अक्रोड आणि बदाम, अजून काय दूध आहे, बस जास्त काय नाही टाकला. आणि केला टाकले तेवढंच, आणि याला ग्राइंड केला भाई. काय लागतं हे असं कसं करतो, क्रिस्टियानो रोनाल्डो साहिल वाटतं. अरे रोनाल्डोच लग रहा यार, तू पण वाटतं. गाईज विराट कोहली दिसतं, सेम टू सेम. वेदांत दाखव, वेदांत दाखव, तू पण दिसतोय. दुर्गेश बघ. गाईज प्रँक कॉल, आदित्य सरनोबत. हॅलो हॅलो हॅलो
किससे बात करनी है आपको? कौन है? आपने कॉल किया, नाम बताओ। प्लॅन सक्सेसफुल, प्रँक सक्सेसफुल. हेलो यस. हेलो जी कौन? किससे बात करनी है आपको? मेरी माँ. हेलो कौन है? जी कौन? कौन? किससे बात करनी है आपको? हेलो, कौन है? आपने कॉल किया, नाम बताओ। हेलो. किससे बात करनी है आपको? पता नहीं कैसे कॉल लग गया होगा। अरे काही जो सगळं गेम खेळतो अभ्यास करायचा सोडून. हे देवेश पण हे बघा गेम खेळतात. ही बिचारी पोरं अभ्यास करतात, ही बिचारी पोरं अभ्यास करतात नाही, हे बघा गेम खेळतात. असं जाऊ प्रँक कॉल पहिला मला गेलतं ना, डायरेक्ट रूम मध्ये आले. हा अच्छे से साफ कर, नीट साफ कर चल. रुक मैं इधर रख रहा हूँ, ये मैं बनाऊंगा फिर साफ कर. परसों तुम लोग की बारी है. हाँ परसों हम लोग की. हाँ तो वो दिखाता हूँ मैं कसता हूँ तभी. ग्लव्स भी किधर से लाया रे चुरा के? दुकान से लाया हम लोग. अच्छे से घिस. हाँ नाइस, ऐसा ही घिसता रे. भाई आता भांडी कसत होता, आता शिस्तीनं अभ्यास करतोय. असं नाही का फक्त भांडीच घासतो, तो गेम पण खेळतो पण अभ्यास पण करतो टाइम टू टाइम. हुशार आहे भाई तो. 2 वाजले भाई, 2 वाजता अभ्यास करतोय पोरगा, बघितला डेडिकेशन. चला काही झोपतो आता मी. हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.